भिवंडी तालुका के पड़घा ग्राम पंचायत के सभागृह हॉल में साने गुरुजी समाज सेवी शिक्षक संघ अध्यक्ष प्रशांत भोसले, कार्याध्यक्ष संतोष जोशी, सचिव अशोक ठानगे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर काठे, संघटक गणेश गायकवाड़, खजिनदार विकास पाटकर, संघटक रविंद्र जाधव, प्रशांत घागस तथा साने गुरुजी समाज सेवी शिक्षक संघ के सभी कार्यकर्ताओं द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी भव्य रक्तदान 16/2022 का आयोजन आज दिनांक 31 दिसंबर 2022 को भव्य रक्तदान 16/2022 का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर शिवसेना उपनेते प्रकाश जी पाटिल, भिवंडी पंचायत समिति के माजी उपसभापति व विद्यमान सदस्य गुरुनाथ जाधव, भाजपा युवा मोर्चा थाने जिला ग्रामीण माजी अध्यक्ष श्रीकांत गायकर, मनसे जिला सचिव रविंद्र विशे, गुरुनाथ मते, गट शिक्षण अधिकारी नीलम पाटिल, शिक्षण विस्तार अधिकारी संजय असौले, अमोल बिड़वी, पदवीधर शिक्षक कविवर्य माधव गुरव सहित भारी संख्या में मान्यवर उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान साने गुरुजी समाज सेवी शिक्षक संघ द्वारा शाल व पुष्पगुच्छ तथा सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। तो वहीं सभी मान्यवरों ने सभी रक्तदाताओं को सर्टिफिकेट व सम्मान चिन्ह तथा बैग देकर सम्मानित किया। तो वहीं भारी संख्या में लोगों ने उपस्थित होकर अपना रक्तदान किया। इस कार्यक्रम का उद्घाटन रघुनाथ जाधव, डॉक्टर संजय पाटिल, पड़घा उपसरपंच गिरीश जाधव द्वारा किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। सर्वप्रथम साने गुरुजी सेवाभावी संस्था आणि माझे सर्व शिक्षक वृंद, मित्र, बंधू यांचं मनापासून अभिनंदन करतोय आणि त्यांना धन्यवाद देतोय। त्या 31 डिसेंबरच्या दिवशी आपण जर समाजात बाहेर बघत असाल, पाश्चात्य संस्कृतीमध्ये दारूच्या पार्ट्या, नाना प्रकारचे उपक्रम, वाईट उपक्रम राबवले जातात, पण मी माझ्या शिक्षक वृंद यांना मनापासून धन्यवाद देतो। एक समाजापुढे आदर्श निर्माण करावं, एक समाजाला योग्य दिशा द्यावी या उद्दिष्टाने आज रक्तदानाचे आयोजन ते करत असतात। कारण रक्तदान हे असं दान आहे का ते विकत घेता येत नाही, ते एकामेकाच्या शरीरातून एकामेकाला द्यावं लागतंय। त्यामुळं हे रक्तदानाचं महत्त्व किती आहे सर्वसामान्य माणसापासून तर उच्च लोकांपासून सर्वांना माहिती आहे। रक्तदानाचं दान हे किती मोठं दान असतं। मी तर समजेन का जगामध्ये सर्वात जर श्रेष्ठ दान असेल ते रक्तदान असेल। आणि मी स्वतः सतत 22 वर्ष या संस्थेच्या माध्यमातून इथे रक्तदान करत असतो। वर्षातून 2 वेळा मी रक्तदान करत असतोय। त्यामुळे रक्तदानाचं महत्त्व
आपण सर्वांनी समजून घेऊन एक समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण करावा असं मी सर्व रक्तदात्यांना आणि समाज माध्यमांना सांगू इच्छितो. सन 1999 कारगिलचं युद्ध छेडलं गेलं होतं आणि त्यावेळेस देशाचे पंतप्रधान, त्याचप्रमाणे संरक्षण मंत्री, गृहमंत्री यांनी सैनिकांना रक्ताची अत्यंत गरज भासते आहे अशा पद्धतीनं भारतीयांना आव्हान केलं होतं की तुम्ही सैनिकांसाठी रक्तदान करा. आणि हे शब्द ऐकल्यानंतर प्रशांत भोसले सर यांनी समस्त शिक्षकांची एक मीटिंग बोलावली आणि आपण या संदर्भात काय करू शकतो आहे, आपण रक्तदान शिबिर आयोजित करू शकतो का अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली. त्यांनी बोलवल्याबरोबर सगळ्यांनी एका आवाजात हो दिला आणि आपण रक्तदान शिबिर आयोजित करूया. मला वाटतं पहिलं रक्तदान शिबिर आमणे येथे आयोजित करण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर मग हा एक चांगला विचार आहे, एक चांगला अतिशय भावना आहे जी समाजाला गरजेची गोष्ट आहे. कारण रक्त याची निर्मिती आपल्याला करता येत नाही. आज कृत्रिम पद्धतीनं मानवानं प्रत्येक गोष्टी, प्रत्येक अवयव यांची निर्मिती केलेली आहे, पण रक्ताची निर्मिती करता येत नाही आहे. आणि स्वाभाविकपणे एका रक्तदानामुळं आपण एक जीव वाचवतो, ज्या जीवाची किंमत करता येत नाही. तो जीव कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे त्याच्याहीपेक्षा तो एक मानव आहे. आणि हा मानवतावादी दृष्टिकोन ज्या रक्तदानमध्ये भरलेला आहे ती सेवा ही ईश्वर सेवा आहे. कारण साने गुरुजी सेवाभावी संघाच्या आमचं ब्रीदवाक्य माऊलींच्या नावानं आम्ही सातत्यानं समाजसेवेचं हे व्रत जोपासत आलेलो आहोत. रक्तदान शिबिराचं हे 22वं वर्ष आहे, पण हे 22वं वर्ष पूर्ण करीत असताना तमाम आजूबाजूचे जे युवक मंडळी आहेत, तरुण मंडळी आहेत, त्यांचं अतिशय मौलिक सहकार्य आहे. पडगा शहर असेल, पडगा शहराच्या आजूबाजूला अनेक गावं आहेत. आता एका गावाचं नामोल्लेख केला आणि चुकून एखाद्या गावाचं नाव सुटला तर पडग्याच्या परिसरातली 70 गावातून सातत्यानं मोठ्या उत्साहानं युवक मंडळी येत असतात आणि या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये सामील होत असतात. खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर काही रक्तदाते आपण जर पाहिलं सातत्यानं 22 वर्ष अनेक रक्तदात्यांच्या पुढे 22वं वर्ष हे आपल्याला पाहायला मिळेल. हा दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा आहे. मला काहीतरी करायचं आहे, मी समाजाची बांधील आहे आणि समाजाची बांधिलकी रक्तदानाच्या माध्यमातून जोपासणे माझं कर्तव्य आहे, ही भावना युवक घेऊन या ठिकाणी येत असतात आणि ही अभिमानास्पद बाब आम्हा सर्वांना आहे. केवळ रक्तदान शिबिर की आयोजित करणं हे संघटनेचं उद्दिष्ट नाही आहे. आपण जर पाहिलं तर 10-12 वर्ष मागे गेलो आपण, जवळजवळ 10-12 वर्ष नाही, मला वाटतं या घटनेला 20 वर्ष झालेली आहेत. पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही संकल्पना गजानन पाटील साहेब तत्कालीन विद्यमान उपाध्यक्ष जिल्हा परिषद ठाणे यांनी एक संकल्पना मांडली. त्या संकल्पनेला पुन्हा एकदा आमच्या अध्यक्षांनी ओ दिली आणि शिक्षकांच्या माध्यमातून आम्ही 100पेक्षा जास्त बंधारे पाणी अडवा पाणी जिरवाची निर्मिती साने गुरुजी संघटनेच्या माध्यमातून केलेली आहे. जेव्हा जेव्हा आपण जर पाहिलं तर वृक्ष संवर्धन ही अतिशय काळाची गरज आहे. आज शासनाने ती गरज ओळखली आणि शासन पुरस्कृत वृक्ष संवर्धन होते, वृक्ष लागवड होते. परंतु साने गुरुजी संघटनेच्या माध्यमातून 25 वर्षापूर्वी वृक्ष संवर्धनाला सुरुवात झाली आणि शासनाने याची दखल घेतली. हिरवळ पुरस्कार शासनाचा आपण पाहिलं साने गुरुजी संघटनेला मिळालेला आहे. पुणे येथे यशदा सभागृहामध्ये हिरवळ पुरस्काराने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शुभहस्ते साने गुरुजी सेवाभावी संघटनेला सन्मानित करण्यात आलेलं आहे. अनेक योजना आहेत की ज्यांच्या माध्यमातून आपण बघा शाळांची निर्मिती आज अनेक शाळा आहेत ज्यांनी कात टाकलेली आहे आणि नव्या शाळा नव्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. AC असलेली शाळा आपल्याला पाहायला मिळते, डिजिटल शाळा पाहायला मिळते. ही संकल्पनासुद्धा साने गुरुजी संघटनेच्या माध्यमातून आपण पूर्ण केलेली आहे. 25 वर्ष मागे गेलो तर प्रत्येक शाळा माझी चित्राने कशी पूर्ण असेल, कशी हसरी असेल, कशी बोलकी असेल ही संकल्पना साने गुरुजी संघटनेच्या माध्यमातून प्रशांत भोसले यांनी मांडली आणि अशोक ठाणगे ज्यांच्या हस्ताक्षर अतिशय सुंदर आहे. आणि मग प्रत्येकाचा वाटा उचलला आणि शाळा या बोलक्या करण्यात आल्या. आता आपण 22व्या शतकाकडे जातोय आणि त्यामुळे शाळा कशी असायला पाहिजे त्या पद्धतीनं शाळेची निर्मिती आमच्या शिक्षकांच्या माध्यमातून होत असते. विद्यार्थ्याचा सर्वांगीण कशा पद्धतीने विकास होईल ही संकल्पना आपण पुढे आणलेली आहे. आपण जर पाहिलं तर अनाथ आश्रमामध्ये जाऊन संघटनेच्या माध्यमातून अनाथ आश्रमातील वृद्धांना आपण
श्रावण बाळाप्रमाणे सेवा देण्याचा जे आमचे राणे बंधू आहेत त्यांनी अतिशय सुरेख रीतीनं खरंच हा अनाथांचा श्रावण बाळ आहे. कारण सातत्यानं डोंबिवलीतून खडवलीला जायचं आणि अनाथांची सेवा करायची, हे व्रत जोपासलं. तेच व्रत संघटनेच्या माध्यमातून जोपासलं जातं आहे. आपण पाहिलं वेश्यावस्ती, ह्या वेश्यावस्तीमध्ये कोणीही जायला बघत नाही, घाबरतात. परंतु साने गुरुजी संघटना वेश्यावस्तीमध्ये गेली. आरोग्य देण्याच्या दिवशी त्या वेश्यांच्या मुलांना आम्ही आरोग्याच्या बाबतीमध्ये, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आपण काही मार्गदर्शन केलं. त्यांना वर्षभर पुरेल अशा पद्धतीनं किट्स त्यांना पुरवलेले आहेत. म्हणजे एक एक बारकावे जर पाहिले तर प्रशांत भोसले सर आणि संतोष जोशी सर असतील, अशोक ठाणगे सर असतील, ज्ञानेश्वर काटे सर असतील आणि तमाम माझे सर्व सहकारी खूप सुंदर रीतीनं समाजाची जिथे जिथे गरज आहे, जिथे कमी तिथे आम्ही या उक्तीप्रमाणे साने गुरुजी संघटना नेहमीच काम करीत आलेली आहे आणि याही पुढे काम करीत राहणार आहे. मी अगदी कामांचा आमचा जर आढावा घेतला तरीसुद्धा इथे कमीत कमी 2 तास त्या कामांच्या संदर्भात मी बोलू शकतो आहे. परंतु अधिक काही न बोलता रक्तदानाच्या संदर्भात बोलतो आहे की तुम्ही जे आम्हाला मौलिक सहकार्य करत आलेले आहात, पडगे शहरवासी आणि पडगेच्या आजूबाजूच्या तमाम युवकांचे खऱ्या अर्थानं आयुष्यभर आम्ही ऋणी आहोत आणि हे ऋणात तुमच्या कायमचे राहू इच्छितो. हा कार्यक्रम 22वा वर्ष आहे. कार्यक्रम 100 वर्ष आम्हाला पाहायला आपल्याला जरी मिळालं नाही, पण हा कार्यक्रम अविरत चालो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करेन. आणि ग्रामपंचायत पडघेचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. काय मौलिक असं सहकार्य, म्हणजे एक आमचा पाठ बनलेले आहेत ते. इथे आपलंसुद्धा योगदान ते ग्रामपंचायत पडगा देत आलेली आहे. राम दळवी असतील, त्यांचं मोलाचं सहकार्य आहे. खूप सुरेख रीतीनं तुमच्या सहकार्यातून ही संकल्पना आम्ही पूर्ण करीत आहोत आणि त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. अतिशय आता आज जी आपल्याला युवकांची गर्दी दिसते इथे, तर मन भरून येण्याचं हे हा एक कार्यक्रम आहे. कारण त्यांच्या घरच्यांच्या आईवडिलांना जो आनंद होणार आहे तो फार वेगळा असणार आहे. कारण की प्रत्येक आज बाहेर जर का आपण पाहिलं तर बाहेर लोक काय करतायत आणि आपला मुलगा किंवा आपला नवरा किंवा आपला भाऊ आज या दिवशी काय करतोय हे पाहिल्यानंतर घरच्यांना साहजिकच जो होणारा आनंद आहे तो फार वेगळा आहे. आणि हे आज जे 50 वर्षानंतर आपल्याला बघायला मिळणार आहे चित्र, की जे दारोदारी किंवा बार जे सजवले जात आहेत हे 50 वर्षानंतर सजवलेले नसतील. 50 वर्षानंतर असं चित्र असेल या युवकांमुळे की अशा वेळी तंबू किंवा अशा शाळा किंवा असे हॉल सजवले जातील आणि तिथे रक्तदान शिबिरे किंवा वृद्धाश्रम अनाथाश्रम सजवून तिथे कार्यक्रम केले जातील. आणि ती जी नांदी आहे ती ही या युवकांची हे जे कार्य आहे ही ती पुढची नांदी आहे की पुढे सर्व हे बदलणारे चित्र. फक्त एवढंच की चांगल्या गोष्टीला जरा वेळ लागतो. आज आपल्याकडे 60-70 रक्तदाते किंवा 81 रक्तदाते येऊन रक्तदान करतात. आज काही वर्षानंतर जर आम्ही असो किंवा नसो या कार्यक्रमामध्ये, पण हा कार्यक्रम सतत चालू राहिल्याने याची संख्या वाढत जाईल आणि याच्यानंतर काळामध्ये आपल्या भारताची संस्कृती टिकवण्याचं काम आपले हे युवक नक्कीच करतील याची मला खात्री आहे. या माझ्या सर्व रक्तदात्यांबद्दल मला फार अभिमान वाटतो की आमंत्रण त्यांना असो अगर नसो ते मात्र आवर्जून या कार्यक्रमाला येत असतात. आमचं महिला मंडळसुद्धा येत असतं, आमच्या शिक्षिका आहेत, परिसरातील आमच्या महिला भगिनी आहेत, त्यासुद्धा या रक्तदानाला येत असतात. खरंच एक अभिमान वाटतो या सगळ्या लोकांचा. कारण हा कार्यक्रम जो राहतो उभा ते आमचे देणगीदाते जे आहेत ते सुद्धा सढळ असते, आम्हाला मदत करतात या कार्यक्रमासाठी. आणि देणगीदाता आपले रक्तदातेसुद्धा मोठ्या प्रमाणात तिथं उपस्थित राहतात, म्हणून हा कार्यक्रम होतो. एक शिक्षक म्हणून आम्ही सगळे शिक्षक आमच्या परीने समाजासाठी जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. कदाचित आमच्याकडून एखादी गोष्ट चुकत पण असेल, कदाचित काय सांगता येत नाही आहे, कारण माणूस आहे. तर जर का आमच्याकडनं काही चुकत असेल तर मी समाजाला विनंती करेल की आपण आम्हाला मोठ्या मनाने माफ करावं.